नमस्कार, मी शीतलराजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सहापदरीकरण साताऱ्यातच कार्यालय मात्र पुणे कोल्हापुरात. सातारकरांच्या समस्यांसाठी स्थानिकच अधिकाऱ्याची आवश्यकता. पोस्ट ऑफिस मधील झाडाचा धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष, त्वरित उपाययोजना करण्याची मागणी. मुंबईतील मराठा मोर्चाचं नेतृत्व करणार साताऱ्याची गादी. उदयनराजे, संभाजीराजांच्या खांद्यावर जबाबदारी. वाहतूक शाखेची साताऱ्यात धडक कारवाई. काळ्या काचा असलेल्या वाहनांची फिल्मिंग उतरवले. आमदार देसाई यांचे वाहनही सुटले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालयाची जिल्ह्यात आदर्शपूर्वक कामगिरी. सांगलीच्या पुष्पराग चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवल्याने कार्यकर्त्यांनी केली साखर वाटप. आणि सावधान, स्वाईन फ्लू पुन्हा कार्यरत झालाय. रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ. बातमीपत्रात सविस्तर. शेंद्रे ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी कोल्हापुरात कार्यालय होणार आहे. गेल्या दशकाचा वाईट अनुभव पाहता भविष्यातही सातारकरांच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातच हेलपाटे मारावे लागणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. आता शेंद्रे ते कागल सहापदरीकरणाचे काम सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातच सर्वाधिक 57 किलोमीटर अंतराचे काम होणार आहे. सातारा कागल या सहापदरीकरण रस्त्याच्या कामासाठी 3000 कोटी रुपयांच्या खर्चाला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी आता या कामावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हापुरात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे कार्यालय सुरू होत आहे. पुण्यानंतर कोल्हापुरात कार्यालय सुरू होणार आहे. जो त्रास गेल्या दशकात पुणे कार्यालयामुळे झाला तोच अनुभव भविष्यातही कोल्हापूरच्या बाबत येणार की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे. त्यामुळे महामार्गावरील जिल्ह्यातील गावांच्या समस्या सोडवण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी कायमस्वरूपी साताऱ्यात कार्यरत राहावा अशी ही अपेक्षा सातारकरांमधून सध्या व्यक्त होत आहे. सातारा शहरातील पोस्ट ऑफिसच्या आवारात असलेले शोचे भले मोठे झाड अखेरची घटका मोजत आहे. मुख्य रस्त्यावरील हे झाड वेळप्रसंगी नागरिकांच्या जीवितवास हानी पोहोचण्याची शक्यता आहे. रस्त्यालगत असल्यामुळे हे झाड वाहनधारकांना व पदचाऱ्यांना धोकादायक ठरू पाहत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने धोकादायक झाड त्वरित तोडण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. शहरातील पोवई नाक्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या परिसरातच पोस्ट ऑफिस आहे. या पोस्ट ऑफिसच्या आवारात विविध प्रकारची झाडे आहेत. मात्र आरटीओ ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवर असणारे शोच्या झाडाचा बुंदा पूर्णपणे पोकळलेला आहे. दरम्यान या परिसरात छोट्या व्यावसायिकांचेही हातगाडे आहेत. पोस्ट ऑफिस मध्येही नागरिकांची येथूनच ये जा होत असते. मुख्य रस्त्यावरील हे झाड वेळप्रसंगी नागरिकांच्या जीवितवास हानी पोहोचवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन गाद्यांचे वंशज या निमित्ताने आक्रमक वाटचाल करताना दिसणार आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये काढलेल्या मराठा मोर्चात सहभागी झालेले लाखो मराठा बांधव एकत्रितपणे मुंबईत धडकणार असल्याने मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा समावेश करून 210 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान मोर्चाचे नेतृत्व सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन्ही गाद्यांचे वंशज या निमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसणार आहेत. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांची बाजू दस्तूरखुद्द कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. उदयनराजेंच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उदयनराजेंच्या नेतृत्वाची व्याप्ती या निमित्ताने पुढे आली. याला संभाजीराजेंची साथ मिळाली आहे. आता राजकीय क्षेत्रातही हे दोघे राजे संयुक्तपणे मोहिमा काढताना पाहायला मिळू शकतील. काळ्या काचा असलेल्या गाडींचे फिल्मिंग उतरवण्याची धडक कारवाई शहर वाहतूक शाखेने राबवली. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांची गाडीही त्यातून सुटली नाही. त्यांच्या गाडीची ही काळी काच वाहतूक शाखेने काढली. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेने गेल्या काही दिवसात कडक कारवाई सुरू केली आहे. रोज नवनवीन फंडे वापरत वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेकडून सुरू आहे. जून व जुलै महिन्यामध्ये तर जोरदार मोहिमा राबवत कारवाया करण्यात आल्या. यामध्ये लायसन नसणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, कर्कश हॉर्न तसेच हेल्मेट न वापरणे अशा विविध नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाया करण्यात आल्या. सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल 60 वाहनांवर अशा प्रकारे कारवाई झाली होती. तेवढ्यात पोवई नाक्यावर पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांची गाडी आली.
गाडीवर आमदार, विधानसभा सदस्य असा मोठा स्टिकरही होता। तरीही MH11 AB 7070 ही गाडी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अडवली। तसेच गाडी पोवई नाक्यावरील पोलीस केंद्राजवळ बाजूला घ्यायला सांगण्यात आली। गाडीमध्ये आमदार नव्हते। त्यानंतर पोलिसांनी त्या गाडीच्या काचांना असलेली काळी फिल्मिंग स्वतःहून उतरवली। तसेच चालकाला दंडही ठोठावला। पोलिसांच्या या ठोस भूमिकेचे नागरिकांना कौतुक वाटत आहे। आज सातारा शहर वाहतूक शाखेतर्फे जे 4 चाकी वाहनं आहेत त्यांना ज्या ब्लॅक फिल्मिंग केलेल्या काचांना ब्लॅक फिल्मिंग केलेली त्याच्या अनुषंगाने कारवाई चालू आहे। आज सकाळपासून शिवाजी सर्कलवर आम्ही कारवाई करत आहोत। साधारण आतापर्यंत 25-30 कारवाई झालेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे। सोमर्डी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालय हे जिल्ह्यात आदर्शपूर्वक कामगिरी करताना दिसत आहे। या ग्रंथालयाला 5 सप्टेंबर 2000 साली मान्यता मिळाली असून या ग्रंथालयाला जिल्हा आदर्श ग्रंथालय पुरस्कार 2006, सहकार पुरस्कार 2016 असे प्राप्त झाले आहेत। येथे कादंबरी, कथा संग्रह, आध्यात्मिक, ऐतिहासिक, शेतीविषयक तसेच स्पर्धा परीक्षा अनुवादित असे ग्रंथ आहेत। रोजच्या जीवनातील घडामोडी नागरिकांना समजाव्यात म्हणून वेगवेगळे 7 प्रकारची वृत्तपत्रे येथे वाचण्यास उपलब्ध केली आहेत। या वाचनालयाच्या मार्फत एड्स जनजागृती कार्यक्रम, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, योगा अभ्यास कोर्स तसेच महिला बचत गट सक्षमीकरण असे कार्यक्रम राबवले जातात। या वाचनालयास कैलासवासी स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे, शिवेंद्र राजे भोसले, मदनदादा भोसले, सौ वेदांतिका राजे भोसले, वसंतराव मानकुंबरे आणि राजेंद्रजी शिंदे काका यांनी भेट दिल्या आहेत अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष आणि जावळीतील युवा नेते संदीपदादा परामने यांनी दिली आहे। 5 सप्टेंबर 2000 शिक्षक दिन औचित्य साधून एक वाचनप्रेमी युवक, महिला, बंधू भगिनी यांच्यासाठी एक काहीतरी वेगळा आदर्श निर्माण करावा म्हणून आमचं जुनं संस्थापक संचालक मंडळ आम्ही एका विचारानं प्रेरित होऊन ही संस्था स्थापन करण्याचा निर्धार केला। ही संस्था स्थापन करत असताना माझे संस्थापक संचालक मंडळ बरोबर आहे। त्यामध्ये संतोष शेलार असतील, दिलीप दरेकर असतील, राजेंद्र मानसिंगराव परामने असतील, प्रमोद दिलीप परामने असतील, माझ्यानंतर संजय पाटील होते। असे जुन्या संचालकांनी त्यावेळी हातभार लावला आणि मग आम्ही या कार्यात सुरुवात केली। त्यावेळी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। त्यांचं नाव घेणं एक मी इथं उचित समजतो। माझे वडील स्वर्गीय प्रतापराव परामने ज्यांनी ही प्रेरणा मी सांगताच ह्या क्षणी त्यांना इतकी आवडली आणि मला त्यांनी कायमस्वरूपी ह्या गोष्टीला मार्गदर्शन दिलं। त्यांनी त्यावेळी आम्हाला देणगी स्वरूपानं एक निधी दिला। त्यानंतर स्वर्गीय आमचे संचालक संतोष शेलार यांचे वडील श्री स्वर्गवासी कोंडीबाजी शेलार माजी सरपंच यांनी आम्हाला आर्थिक निधी दिला। तसेच बाळासाहेब परामने हे गावचे चेअरमन होते सोसायटीचे, त्यांनी आम्हाला आर्थिक निधी दिला। दरेकर कुटुंबियांनी फार मोठं मार्गदर्शन केलं। मग काही ज्ञानेश्वर शिर्केसारखे असतील माऊली, त्यांनी काही जणांनी पेपर दिले। अशी खडतर वाटचाल केली। म्हणजे सुरुवातीला आमचं वय त्यावेळी आता 2000ला आम्ही स्थापना केली त्यावेळी एवढं वय नव्हतं, पण एक चांगला विचार राबवला जातोय, चांगली विचार संस्कृती राबवली जाते ह्या हेतूनं ग्रामस्थांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी आमच्याकडे फक्त 100 पुस्तकं होती आणि आज आमच्या संस्थेचा आलेख चढत राहिलेला आहे। आत्तापर्यंत आम्ही 8110 पुस्तक दिली। आता हे सांगण्याचं एवढं हे वाटतं की आमच्या गावची लोकसंख्या साधारणतः ज्यावेळी स्थापन केली त्यावेळी 750 ते 700 होती आणि अशा वेळी ह्या एक वाचन संस्कृती राबवणे, खेडेगावाच्या एका वेगळा विचार राबवणे, जिथं महिलांना सुद्धा कुठे रस्त्यावर येत नाहीत त्या महिलांच्या जवळपास म्हणजे आता जवळजवळ आम्ही 7 दैनिकं ठेवलेली आहेत। 33 मासिकं आहेत। 33 मासिकांमध्ये मग तिथं आध्यात्मिक मासिकं असतील, तिथं महिलांसाठी ची मासिकं असतील, तिथं लहान मुलांसाठी मासिकं असतील, युवा वर्गासाठी मासिकं असतील, शेतकरी वर्गासाठी मासिकं असतील किंवा ग्रंथजगत असतील, युवकांसाठी बेरोजगारीसाठीची मासिकं असतील, अशा प्रकारची मासिकं आम्ही ठेवली आणि आमचं हे संचालक मंडळ आहे। आत्ता संतोषनी सांगितलं, अगदी बरोबर सांगितलं की सर्व सुशिक्षित आहेत। त्यामध्ये कुठलाही म्हणजे या गाव राजकीय दृष्टी प्रेरित झालेलं गाव आहे, मात्र एकमेव ही सोमर्डी गावची नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक सरकारमान्य संस्था आहे की तिथं कुठलाही राजकारणाचा लवलेश तुम्हाला दिसणार नाही।
हे वाचनालय सर्व जाती धर्म, सर्व विचार, सर्व पक्ष, सर्व व्यक्तींसाठी खुलं असतं. प्रत्येकाला योग्य तो मान दिला जातो. प्रत्येकांचे विचार ग्राह्य धरले जातात. प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या व्यक्तीचा किंवा मला हा पेपर इथं चालू असावा, आम्ही त्याच्या विचाराची मागणीचा आदर करतो, तो पेपर चालू करतो. 7 पेपर आणि इतर मासिक ह्या प्रमाणात वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले जातो. उपक्रम राबवताना त्याच्यामध्ये मग एडससारखी जनजागरण, एकदा एडसची रॅली काढली होती, त्याच्या जनजागरण निमित्त कार्यक्रम राबवले जातात. लहान मुलांसाठी बालवाचक, त्यांची वाचन संस्कृती जोपासली जावी, वाचनाचं आवड निर्माण व्हावी, त्यासाठी त्यांना वेगवेगळी बक्षिसं किंवा वेगवेगळे पुस्तकं दिली जातात. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या लायब्ररीमध्ये लहान बालवाचकांसाठी बालवाचक 100 सभासद आहेत. त्यांना मोफत आम्ही पुस्तकं पुरवली जातात. मोफत पुस्तकामध्ये किमान त्या बालवाचकांसाठी आपल्या लायब्ररीमध्ये 1,500 पुस्तकांचा संच आम्ही ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, MPSC UPSC जे युवक करतात, तालुक्यातला कुठलाही युवक असेल त्याच्यासाठी आम्ही मोफत MPSC UPSC पुस्तकं ठेवलेली आहेत. ती पुस्तकं आता मला एक हे होतं की आता आमच्या हे संस्था चालू करताना आमच्या सर्व संचालक मंडळाने काही धडाडीचे निर्णय घेतले. तिथं निधीचा तुटवडा येतो. मग निधी कसा गोळा केला पाहिजे, लोकांना मोफत वाचन कसं दिलं पाहिजे. आता हे व्हॉट्सॲप, दूरदर्शन, TV वगैरे ह्या मनोरंजन दृष्टीतून कसं माणसाने वेळ काढून वाचनाकडं कसं लक्ष दिलं पाहिजे. आणि वाचन ही संस्कृती राबवताना वाचनातून माणूस मोठा होतो, वाचनातून अधिकारी घडतात, वाचनातून विचारवंत घडतात. आज अब्दुल कलामजींचं उदाहरण घ्या. एक गरीब कुटुंबातला माणूस, नावाड्याचा मुलगा, फक्त पुस्तकाच्या जोरावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो. आणि पुस्तकामध्ये जी ताकद आहे, पुस्तकामध्ये जे विचार आहेत, पुस्तकांची क्रांती करतात, पुस्तकांची जी विचारधारा आहे ही माझ्या माहितीप्रमाणे कुठेही तुम्हाला दिसणार नाही. अशी वैचारिक पातळी असणारी एक सुसंस्कृत विवेचन करणारं, सुसंस्कृत धार्मिकता जपणारं, वैचारिक संस्कृती जपणारं अशा ह्या गावामध्ये आम्ही सर्वजण मिळून हे वाचनालय स्थापन करू शकलो. आणि प्रारब्धाने म्हणजे हा योग किंवा हा विचार आमच्या मनामध्ये घातला. त्याबद्दल आम्ही आमच्या पूर्वजांना किंवा आमचे आदरणीय आमचे काय पिताजी असतील, आमचे कोण हितचिंतक असतील, त्यांचं हे मानतो की आम्हाला आमची निवड झाली. म्हणजे आमचं हे संचालक मंडळ असेल आणि संचालकांची एक व्यक्तिगत विचारधारा असेल, तिथं कोणत्याही प्रकारचं अनुचित किंवा वेगळा प्रकार घडला नाही हवं. तुम्ही गावातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारू शकता. अगदी आम्हाला प्रेम करणारा असेल, आमच्यावर प्रेम करणारा नसेल, तो ह्या सगळ्या गोष्टी सांगत असेल. तुमच्या ह्या वाचनाला एक बाहेरचे परदेशी लोक इथे येऊन गेले तसं कळलं, याविषयी तुम्ही काय सांगाल? हां, एक दिवस असे 11-11:30ची वेळ होती आणि आम्ही बसलो होतो इथं. आमच्या ग्रंथपाल 2 मित्र बसलो होतो. अचानक एक माझ्या अंदाजानं ओमानचे असतील ते नागरिक, तर ते महाबळेश्वर पाहायला आले होते. रस्ता चुकून ते ह्या रस्त्यानं आले. रस्त्या चुकून ह्या रस्त्यानं आल्यानंतर ते इथं एक पत्ता विचारायला थांबले. ते म्हणजे हे काय आहे? मी त्यांना सांगितलं इंग्लिशमध्ये, ही लायब्ररी आहे आणि असं असं करतो आणि नाममात्र दरात लोकांना एक महिन्याला 5 रुपये घेऊन चांगली चांगली पुस्तकं, मग तिथं शिवाजी महाराजांचं त्यांना माहीत होतं, शिवाजी महाराजांची पुस्तकं असतील, जनरल नॉलेज पुस्तकं असतील किंवा महिलांसाठी असतील, शेती जगतावरली पुस्तकं असतील, कुठलं मार्गदर्शन असतील, हे सगळं त्यांना सांगितल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला. ते आता बोलताना इंग्लिशमध्ये त्यांचं इंग्लिश वेगळं वाटत होतं, पण ते बोलताना त्यांना इतका आनंदाने वेगळं वाटलं की त्यांनी त्यानंतर बरेचदा आमच्याशी पत्रव्यवहार केला, आभार मानले आणि म्हणजे तुम्हाला काही गरज लागली तर आम्हाला पत्ता दिला, ह्या पत्त्यावर हे करा असं सांगितलं. मग काही लोक आता ह्या अशा प्रकारे म्हणजे हे एक आमच्या संस्थेसाठीचा, आमच्या गावासाठीचा फार मोठा हे समजतो आम्ही की एक परदेशी नागरिक येतात आणि भेट देऊन जातात. तसंच आम्हाला सातारा जिल्ह्याचा ग्रंथालय पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार मिळताना सातारा जिल्ह्यातले जेवढे ग्रंथालय आहेत त्या सगळ्या ग्रंथालयांचा निकष लावला गेला. त्यानंतर ह्या संस्थेला आदरणीय स्वर्गवासी अभयसिंहराजे भोसले, माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, शशिकांतजी शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, मदनदादा भोसले यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं. मदनदादांनी आम्हाला त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जवळजवळ 50,000पर्यंतची पुस्तकं देणगी स्वरूपात दिली. तसेच माननीय उपसभापती आदरणीय दत्ताजीराव गावडे यांनी आम्हाला 25,000 ते 30,000 रुपये किमतीची पुस्तकं देऊ केली. ह्या वसंतरावजी भाऊ मानकुमरे यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आणि जिथं कुठं संस्थेला अडचणी येतील, तिथं संकट येतील तिथं हे केलं.
सांगलीच्या पुष्पराग चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान विनापरवाना पुतळा बसवल्याने पुतळा काढण्याची पोलिसांनी विनंती केली होती. यावेळी दलित कार्यकर्ते आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमकीही झाल्या. यावेळी दलित कार्यकर्ते आणि पोलिसांच्या शाब्दिक बाचाबाची देखील झाली. पुष्पराज चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवण्यात आला असून यावेळी कार्यकर्त्यांनी साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. सन्माननीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक सांगलीमध्ये व्हावं याचं सातत्यानं आमच्या समाजानं शासनाकडं प्रशासनाकडं निवेदनं करून सुद्धा आजपर्यंत सांगली जिल्हा अण्णाभाऊ साठेंची जन्मभूमी असताना देखील अण्णाभाऊंचं स्मारक सांगली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत नव्हतं. पण आजच्या दिवशी हे आपण जे स्मारक पाहतोय ही दुःखाची गोष्ट आहे की काही लोकांना अंधारात हे स्मारक बसवावं लागतंय. ज्या व्यक्तीनं सांगली जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्र संयुक्त चळवळ उभी केली, महाराष्ट्र संयुक्त ज्यांच्यामुळे झाला त्यांचा पुतळा आता रात्रीच्या अंधारामध्ये बसवणं ही दुःखाची गोष्ट आहे. प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं करायला पाहिजे होतं. तरी पण ज्या युवकांनी पुढं होऊन या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि प्रशासनाने याची दाद घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपी स्मारक व्हावं आणि त्यांचं कलादालन या एरियामध्ये या गेटच्या आतमध्ये व्यवस्थित करून द्यावं अशी प्रशासनाकडे आमची मागणी आहे. आणि पत्रकार बंधूंना पण आम्ही विनंती करतो की आमच्या समाजाची कळवळ आणि अण्णाभाऊ साठेंनी जे काम पूर्ण महाराष्ट्रासाठी केलं, कोणत्या जातीसाठी केलं नाही, एका विशेष जातीसाठी केले नाही, तर त्यांनी गरिबी न्याय मांडला, पोटाची भूक मांडली आणि रसातळातील गोरगरिबांची व्यथा मांडली. कोणत्याही जातीला धरून त्यांनी राजकारण केलं नाही. अशा महान व्यक्तीचं दाद घेऊन प्रशासनानं स्मारक उभं करावं. जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लू कार्यरत झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून आढळलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येऊ लागले आहे. तरी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. स्वाईन फ्लूचे साताऱ्याशी तसं जवळचं नातं आहे. 2009 मध्ये या साथीने जिल्ह्यात थैमान घातला होता. स्वाईन फ्लू म्हटलं की आजही अंगावर काटा येतो. सन 2009 मध्ये या साथीची सातारा जिल्ह्यात मोठी लागण झाली होती. अवघे जनजीवन यावेळी कोलमडून गेले होते. विशेषतः शालेय विद्यार्थी या साथीने पछाडले होते. शाळेच्या कामकाजावरही विपरीत परिणाम झाले होते. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या प्रत्येक वर्षी आढळून आली. आता पुन्हा एकदा अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. त्यामुळे सातारा जिल्हावासियांना पुन्हा एकदा या साथीची भीती वाटत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही अलर्ट ठेवण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू नियंत्रण कक्ष पुन्हा एकदा दक्ष ठेवण्यात आला आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सहापदरीकरण साताऱ्यातच कार्यालय मात्र पुणे कोल्हापुरात. सातारकरांच्या समस्यांसाठी स्थानिकच अधिकाऱ्याची आवश्यकता. पोस्ट ऑफिस मधील झाडाचा धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष, त्वरित उपाययोजना करण्याची मागणी. मुंबईतील मराठा मोर्चाचं नेतृत्व करणार साताऱ्याची गादी. उदयनराजे संभाजीराजांच्या खांद्यावर जबाबदारी. वाहतूक शाखेची साताऱ्यात धडक कारवाई. काळ्या काचा असलेल्या वाहनांची फिल्मिंग उतरवले. आमदार देसाई यांचे वाहनही सुटले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक वाचनालयाची जिल्ह्यात आदर्शपूर्वक कामगिरी. सांगलीच्या पुष्पराग चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवल्याने कार्यकर्त्यांनी केली साखर वाटप. आणि सावधान, स्वाईन फ्लू पुन्हा कार्यरत झालाय. रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.